एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा समाजाला उपसमितीच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांनी न्याय मिळवून दिला। त्यामुळे मराठा आंदोलनातून विखे पाटील केवळ फडणवीस सरकारचे संकट मोचकच नव्हे तर एक मराठा नेता म्हणून आरक्षणाच्या ऐतिहासिक लढ्यात नायक म्हणून पुढे आलेत। मात्र उपोषण सोडवताना किंबहुना मराठा बांधवांच्या हातात ऐतिहासिक GR सुपूर्द करताना मुख्यमंत्री व दोघे उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले नाही। मराठा समाजातूनही GR वरून बुद्धिभेद सुरू असल्याचे संभ्रम वाढतायत। त्यामुळेच खरोखरच हा GR फसवा निघालाच तर एकीकडे ओबीसींची नाराजी तर दुसरीकडे मराठा बांधवांचा सर्व रोष हा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांवर येणार आहे। त्यामुळे आरक्षणाच्या लढाईत विखे पाटील हे खरोखर नायक ठरणार की खलनायक ठरवले जाणार यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे। मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मराठ्यांचा जनसागर आझाद मैदानावर लोटला। मराठ्यांच्या मुंबईतील लाटेमुळे अक्षरशः सरकारलाही ओहोटी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। मराठा समाजाचा रोष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वाढत असताना शासनाच्या वतीने एक उपसमिती तयार करण्यात आली। त्या समितीचं अध्यक्षपद जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आलं। त्यानंतर खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटील आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रामाणिकपणे केलं। 6व्या दिवशी विखे पाटील यांनी समाधानकारक तोडगा काढत अखेर मराठा समाजातील व्यक्तींनी आवश्यक कुणबी पुरावे सादर केल्यास त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून लाभ घेण्यासाठीचे दरवाजे उघडे केले। तसा GR काढण्यात आला। मराठा समाजाने जल्लोष केला, विजय साजरा केला। मराठा बांधवांच्या मनात विखे पाटलांमुळे सरकारमुळे न्याय मिळाल्याची भावना असताना काही तासातच शासनाचा GR फसवा असल्याच्या प्रतिक्रिया काही मराठा अभ्यासकांनी सोशल माध्यमातून व्यक्त केल्या। त्यामुळे GR विषयी संभ्रम तयार झाला। अर्थात विखे पाटलांनी कोणाचे गैरसमज असतील, काही प्रश्न असतील तर चर्चेला या, ते आपण दूर करू, तसेच काही त्रुटी असतील तर त्याही दूर करू असा शब्द दिला। त्यामुळे GR फसवा नसल्याचं स्पष्ट आहे। मात्र तरीही याविषयी बुद्धिभेद केला जातोय, विरोधकांकडून राजकारण केलं जात आहे। त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाच्या मनातही किंतु परंतु येताना दिसतो। तर विखे पाटलांच्या उघड मराठा समाजासाठी घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी समाज तीव्र नाराज आहे। ओबीसी नेत्यांनी तशी नाराजी व्यक्त केली। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचा DNA ओबीसी असल्याचं सांगत असताना विखे पाटलांच्या बाबतीत मात्र ओबीसी आता दूर चाललाय। जर भविष्यात मराठा आरक्षणाच्या GR मध्ये फसवेपणा भावना वाढत गेल्यास ओबीसींबरोबरच ज्यांच्या हातात आरक्षणाचा GR दिला तोच मराठा समाजही विखे पाटलांच्या बाबत रोष तयार होणार आहे, हे नक्की। आज तरी विखे पाटील हे मराठा आरक्षणाच्या लढ्यात नायकच आहेत, हे नाकारून चालणार नाही। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।